सगळी तयारी नीट केलीस ना? हो. सगळ्या वस्तू आहेत बरोबर? हो आई. हा, म्हणजे तू म्हणशील की पुन्हा पुन्हा काय विचारतात, सारखी आठवण काय करतात असं. पण आता तुझा पहिलाच सण आहे ना, म्हणून खात्री करून घेते. नाही, सगळं व्यवस्थित घेतलंय, तुम्ही नका काळजी करू. गुणाची सून माझी. कुणाला खरं तरी वाटेल का की ही मुलगी अमेरिकेतून आली आणि आता अशी छान नव्या नवरीसारखी तयार होऊन मनोभावी सगळी पूजा करणार आहे. पाहिलंस ना कसं केलं तिने ते. आता ते कलशातलं पाणी झाडाच्या मुळाशी होत. नमस्कार कर. आता हळद कुंकू वा. देवाला नमस्कार करून तुझ्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य माग. आता दोरा घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत जा आणि दोरा गुंडाळायचा. घे दोरा. आणलं नाहीस? आजी मी आणलं होतं, येताना होतं ताटात, कुठेतरी पडलं वाटतं. विभा, सांगितलं होतंस ना तिला? काय शमिका, अगं किती वेळा आठवण केली मी तुला. सगळं आहे म्हणालीस ना, मग कुठे गेला तोरा? आया हो, मी खरं सांगते, येताना होता माझ्या ताटात, कुठेतरी पडला असेल बहुतेक. राईट. शमी, आई अगदी बरोबर बोलतायत ग. किती वेगळी आहेस तू अगं. दॅट धागा, इट इज सो इम्पॉर्टंट. म्हणजे आफ्टर ऑल अभिजितच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 7 जन्मांसाठी तुला अभिजितला मागायचं असतं. इट्स हिज वेल बिंग. आणि असं अपशकुन वगैरे तू. जाऊ दे आहोत आई, तुम्ही तुमची गुणाची आई. असं होतं कधी कधी. घ्या. दोरा आपला असू दे किंवा दुसऱ्याचा, भावना महत्वाची. आताच्या काळातल्या पोरी विश्वास नाही ठेवत असल्या गोष्टींवर. माझी सून आलीच नाही, तुमची सून मनोभावाने पूजा तरी करते. चला.
इथेच काय? म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या घालत होते. झाली पूजा, संपली इतक्यात. आई ग बिचारी वाईफी माझी. हळू हा, झाडाला चक्कर येईल नाही तर. नाही रे, असं नको म्हणूस. काय काही जरी असलं तरी रीत आहे ही, आणि आमच्या भावना असतात त्यात, कळलं ना? येस, युअर राईट. आणि फायनली हे सगळं माझ्यासाठी होतं, त्यामुळे मी काय बोलायला नको. बरं ऐक, आता चंदू येईल तिथे, त्याच्या बाईकवर बसायचं आणि सरळ इथे निघून यायचं. इथे? अरे आता इथे म्हणजे कुठे? मी तुला म्हटलं होतं ना, सरप्राईज आहे. त्यामुळे आता जास्त प्रश्न विचारायचे नाही. वाट बघतोय मी. प्लीज हा. ओके, बाय. शमिका, अगं कुठे आहेस तू? सासूबाई कधीच्या हाक मारतायत. ते दान करायचंय ना, ते तुझ्या हातनं करायचंय त्यांना. आणि तुला उशीर झाला तर कसं बोलते माहितीये ना तुला. चल ना, कशाला संधी देते ओरडायला. चल आई, चल लवकर, ती ओरडते. चल. काय चाललंय तुझं? आधी तो फोन बाजूला टाक बघू. पूजेच्या ठिकाणी असली खेळणी घेऊन काय येतात मला कळत नाही. कसलं गांभीर्यच नाही. काय झालं? आई, अभि भेटायला बोलवतोय. मी जाऊ का प्लीज? जाऊ आई. पण आजी, मी बघते. जा, पळ लवकर. चला चंदू, अरे माझं. येस, आपण इथपर्यंत सोबत असणार होतो. आता इथून पुढचा रस्ता तुम्हाला एकटीने जायचा आहे. काय? ऑल द बेस्ट. अरे पण मला. ऑल द बेस्ट. एन्जॉय आणि हॅपी अॅनिव्हर्सरी. बाय बाय. अरे चंदू, चंदू. अभि, 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 अरे कुठे आहेस तू? शमिका, पुढे ये. ये पुढे. अभि, अरे पण तू कुठून बोलतोय सांग ना. लाईट दिसतोय शमिका स्टेज पाशी? हाँ. ये स्टेज पाशी येतेस? अभि, अभि, अभि कुठे आहेस तू? अभि प्लीज ये ना आता समोर. अभि,
अभि हे बघ हे सगळं काय चाललंय? शमिका, बरोबर 1 वर्षापूर्वी तू मला भेटली होतीस एअरपोर्टवर. कोणाला तरी शोधत होती तुझी नजर, आणि मला माहिती नाही असं का, पण मला वाटलं की तू मलाच शोधतेस. मी ट्रेनमध्ये चढल्यावर तू मागे राहिली होतीस, तेव्हा तेव्हा अख्खं आयुष्य सुटून मागे राहिले असं वाटत होतं. तू माझा हात धरलास आणि त्या ट्रेनमध्ये चढलीस तेव्हा जीवात जीव आला होता. तुझ्यात काहीतरी स्पेशल आहे ज्याने मला पुन्हा पुन्हा तुझ्यापाशी खेचून आणला, बांधून ठेवलं. तेव्हा हे लक्षातही आलं नाही. जेव्हा आलं तेव्हा सांगता आलं नाही. आणि मग एक दिवस, तुला आठवतंय शमिका, कसं सांगितलं होतं मी तुला? शमिकाची जबाबदारी माझ्यावर आहे. तिला जर काही झालं ना, जीव घेईन मी तुझा. त्याच्या आधी मी तुला संपवीन. राहुल लेसन, आणि हिला अभि गन सोड. रिलॅक्स राहुल, गन सोड. मला माहिती आहे तू काही करू शकणार नाही. मी शमिका ऐक ना. शमिका, डोळे उघड. शमिका, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुला काही झालं ना तर माफ नाही करू शकत स्वतःला. मरून जाईल मी. I love you, शमिका. सगळं कसं अगदी काल परवा घडून गेल्यासारखं वाटतंय नाही? खरंच इतकी सुंदर लव्ह स्टोरी असेल माझी, मला कधी स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं. अशा अजून खूप सुंदर आठवणी आहेत, पण त्या अशा नाही बोलायच्या. त्या एकमेकांच्या मिठीत एकमेका शेजारी बसून बोलायच्या असतात. आणि त्यासाठी तू समोर असायला हवास ना. आता प्लीज ये ना बाहेर. किती वेळ? कुठे आहेस तू? अभि. आलो आलो आलो. अरे अभि, आता लाईट सुद्धा गेलेत. हे काय सरप्राइजेस देणार आहेस तू मला? लाईट घालवून काय सरप्राईज देणार आहेस सांग बरं. शमिका, ऍक्च्युली हे माझ्यासाठी सुद्धा सरप्राईजच आहे. लाईट जाणं वगैरे माझ्या प्लॅन मध्ये नव्हतं ग. काय म्हणजे हे लाईट खरोखरचे गेलेत? हे अभि, हे बघ प्लीज, हे बघ. तुला माहितीये ना मला भीती वाटते अंधाराची. तू ये ना आता प्लीज. अभि, अभि कुठे आहेस तू? प्लीज ये ना माझ्यापाशी. मी नाही अरे इथे फार वेळ थांबू शकत. शमिका, एक सेकंड. तू आहेस तिथेच थांब. तू प्लीज जास्त हलू नकोस. ओके? तू आत्ताच्या आत्ता ये इकडे. मी अशा अंधारात नाही फार वेळ थांबू शकणार. तुला दिसतेय का मी? तू दिसण्यासाठी मला तुला बघण्याची गरज वाटत नाही शमिका. अंधारात सुद्धा तुझं अस्तित्व जाणवत राहतं मला. तुला जाणवतंय माझं अस्तित्व? मी तुझ्या जवळ येते. कितीतरी नाजूक हळव्या आठवणींनी आपलं नातं किती सुरेख होऊन गेलंय ना. आपला बॉन्ड, आपल्यातले हे रेशमी बंध अजून अतूट होत चाललेत. बघ ना, अंधार झाला, तू घाबरलीस आणि मला आता काय आठवलं माहितीये? आपण पळून गेलो होतो तेव्हा त्या जंगलात हरवली होतीस तू, आठवतंय? आणि मी शोधून काढलं होतं तुला त्या जंगलामधून सुद्धा. शमिका, ऐकतेस ना की अजून वाटते तुला भीती?
नाही, आता मला भीती नाही वाटत आहे. उलट मला आता हा अंधार आपलाचा वाटायला लागलाय. असं वाटतंय की हा अंधार म्हणजे तूच आहेस. तू बिलगलायस मला. या अंधाराला ना तुझा गंध आहे, तुझा स्पर्श आहे. तू मला कधीच परका नव्हतास, परका नाहीयेस आणि कधीच परका नसशीलही. बघ, शेवटी शोधलंच आपण एकमेकांना. त्याचं काय ना शमिका, आतापर्यंत जितक्या वेळा आपण एकमेकांपासून दुरावलो आहोत तितक्या वेळेला आपल्या याच प्रेमानं आपल्याला हळूहळू न दुखावता नेहमीच जवळ आणलंय. अभि, अरे आता पुन्हा कुठे गेलात मला एकटं सोडून? अभि, ओ हे सगळं कधी केलंयस तू? खूप छान आहे सगळं. पुन्हा मॅम प्लीज. थँक यू. आधी फुंकूया. ओके, 1 2 3. आपण दोघं मिळून. ओके. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस.